मंडळी, तुम्ही बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट ऐकली असेल की प्रणित मोरेनं सलमान खानवरती असे काय जोक केलेत किंवा असे काय पॉइंट मारले स्टँडअप कॉमेडी शो मध्ये, असं काय बोललंय नेमकं पर्सनल लाईफ बद्दल, हे जास्त लोकांना माहिती नाहीये. या व्हिडिओमध्ये मी तेच सांगायचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी सर्वेशान, तुम्ही बघताय शब्दवेळे. मंडळी, नुकताच काल जो एपिसोड झाला म्हणजे वीकेंड का वार नावाचा जो शनिवार रविवारी असतं, त्या दिवशी जर तुम्ही बघितला असाल तर तिथं मुनावर फारुकी पण आला होता. मुनावर फारुकी पण स्टँडअप कॉमेडी मधलं भरपूर मोठं नाव आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि मुनावर फारुकीचे सुद्धा असे अनेक इन्सिडेंट झालेत किंवा असे अजून भरपूर अशा गोष्टी झालेत किंवा असे एक विषय झालेत की त्या विषयामध्ये तो कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला होता, जस्ट बिकॉज ऑफ याच कारणासाठी की तो स्टँडअप कॉमेडीमध्ये भरपूर बिलो द बेल्ट जोक केलेला भरपूर लोकांच्या वरती, आणि ते त्या लोकांना आवडलं नव्हतं. लांब कशाला, आपण जे आता लेटेंट नावाचा जो शो बघत होतो त्या लेटेंट नावाच्या शो मध्ये पण तसंच झालं की तो रणवीर अलाहाबादिया वगैरे जे होते त्यांनी पण स्टँडअप कॉमेडियन टाईपच त्यांनी थोडेसे जोक एक्स्ट्रा वाईल्ड मारले होते आणि ते जास्तच वाईल्ड असल्यामुळं त्यांना पण खूप हेट मिळालं. किंवा या कॉन्ट्रोवर्सीत व्हायचं कारणच हे असतं की तो जो जोक करायचा तो एरा असतो किंवा तो जोक समजून घ्यायचा ऑडियन्सचा एरा असतो तो खूप डिफरंट असतो, आणि त्यामुळे स्टँडअप कॉमेडियन बऱ्याचदा कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकतात. आता एक कॉमेडी शो होता, म्हणजे सगळ्यात पहिला तर इथं मी ही गोष्ट क्लिअर करतो की प्रणित मोरेचं हे व्हिडिओ दाखवून किंवा हे करून मला काही त्याला हेट करायचं नाहीये. कारण तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला लिंक मिळेल. स्वतः मी प्रणित मोरेला खूप सपोर्ट करतोय आणि बिग बॉस हिंदीमध्ये एकुलता एक मराठी कंटेस्टंट आहे. मराठी बिग बॉस तर येत नाहीये ती गोष्ट वेगळी, पण येत नाहीये म्हणून न बसता आपण हिंदीमध्ये जो आपला मराठी एक कंटेस्टंट आहे त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. पण हे भरपूर लोकांच्याकडनं मला कमेंट्स पण आल्या होत्या की नेमकं काय होतं असं, किंवा नेमका सलमान खान पण बोलताना का हसतात किंवा का असतात. म्हणजे शो मध्ये देखील भरपूर वेळा सलमान खान मुद्दामून पोक करतात की प्रणित मी तुझे व्हिडिओ बघितले, प्रणित मी तुझे व्हिडिओ बघितले. मग प्रणित म्हणतो की माती टाका ना सर, सलमानला म्हणतो सॉरी सर माती टाका. आता सलमान पण समोर म्हणतो की नाही राहून दे मी अजून बघणार. मग ते लोकांना माहिती नाही आहे की नेमकं कोणते विषय होते किंवा किती लेवलचे विषय होते. मी तर अजून आधीच क्लिअर करतो की जरासे जोक तुम्हाला वियर्ड वाटतील, पण मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. सगळ्यात पहिला तर हा इन्सिडेंट सुरू झाला होता 2022-23 दरम्यान. एक स्टँडअप कॉमेडी शो होता, त्या स्टँडअप कॉमेडी शो मध्ये प्रणित मोरे समोर बसला होता आणि शो मध्ये स्टँडअप कॉमेडी करताना सगळे तुम्हाला माहिती समोर बसलेले असतात आणि पर्सनल जोक्स जे असतात ते मॅक्सिमम मारलेले असतात. प्रणित मोरे स्वतः म्हटलेलं आपण काल नाही 2 दिवसा आधीच्या एपिसोडमध्ये की मी जे जोक करतो स्टँडअप कॉमेडीमध्ये ते पर्सनली असू शकतात, त्यातले 90% हे फक्त सरकॅझम मध्ये असतात आणि 10% रिअल असू शकतात. ते तुम्ही तुमच्या घेण्यावरती डिपेंड आहे. तर असंच प्रत्येक एपिसोडमध्ये किंवा प्रत्येक स्टँडअप कॉमेडी शो मध्ये प्रणित मोरे पर्सनल जोक करायचा. ते लोक घेणारी लोक पण त्याला तेवढ्या सपोर्टिव्हली घ्यायचे देखील. तर मग तशाच ठिकाणी तशाच एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये एक मुलगी आलेली असते आणि प्रणित मोरे काय करतो की जोक मारल्यानंतर भरपूर लोकांचं ओपिनियन घेत असतो की हा तुला काय वाटते त्यावेळी एका मुलगीकडे माईक दिला जातो. प्रणित मोरे तिला विचारतो की अरे तुझा हात दाखव, तुझ्या हातावरती एक ब्रेसलेट आहे, त्या ब्रेसलेटच्या मध्ये रिंग आहे, एक अर्धी रिंग आहे, ते दाखव. मग ती दाखवते. तो तिला म्हणतो की ते ब्रेसलेट नाही का सलमान खान घालतो तसं वाटतंय. तर ती म्हणते की मग हा मी त्याचंच घेऊन आले, येताना मी त्याचंच घेऊन आली. तर त्याच्यावरती प्रणित जोक मारतो की कुठं फार्म हाऊसला गेलेली का आणायला. आता इथं कुणाला माहित नसेल तर भरपूर लोक जोक करतात किंवा मेम्स बनवतात की सलमान खानच्या फार्म हाऊसवरती जातात लोक, त्यांना भेटतात किंवा त्यांच्या खूप जवळची लोक असतात तीच त्यांना तिथं जाऊन भेटतात. त्याच जोकमध्ये पुढे प्रणित म्हणतो पण की मग ते तुला ब्रेसलेट अर्धच मिळालं असेल कारण अर्ध जॅकलिंगकडे आहे. आता तो जोक समजण्यावाले को इशारा कापे, तुम्हाला कळाला असेल जोक मला नेमका काय म्हणायचा होता. त्यानंतर अजून एक इन्सिडेंट झाला होता की सलमान खानला पैशाच्या बाबतीत एक जणांनी ट्रोल केलं होतं. ट्रोल इन द सेन्स अश्नीर ग्रोवर तुम्हाला माहित असेल की तो शो मध्ये पण आला होता बिग बॉस हिंदीच्या OTTच्या आय थिंक, आणि तिथे येऊन तो सलमान खान समोर अगदी चुप होता आणि बाहेर आल्यानंतर किंवा आधी जेव्हा बाहेर होता तेव्हा भरपूर मोठं बोललेलं की सलमान खानला मी एवढ्या पैशाने डील क्रॅक केली, तेवढ्या पैशाने डील क्रॅक केली वगैरे वगैरे. तर त्याच्यावरती प्रणित मोरेनं एक जोक मारला होता की सलमान खानला पैशाचा आमिष देतोय हा, त्यातल्या त्यात पैशाचं सलमान खान कधीच पैसे खात नाही, तो तर लोकांचं करिअर खातो. तर अशा प्रकारचा एक जोक त्यानं मारला होता. त्यातल्या त्यात रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये जेव्हा सलमान खानची एंट्री झालेली, लास्ट जो पिक्चर आला होता त्या पिक्चरमध्ये सलमान खानची एंट्री दाखवलेली आणि कॉप युनिव्हर्सचा तो भाग सलमान खान म्हणजे चुलबुल पांडे दबंग आपला तो कॉप युनिव्हर्समध्ये जॉईन झालाय असं एक दाखवलं होतं. तर त्याच्यावरती एक जोक मारला होता प्रणितनं की रोहित शेट्टीनं कॉप युनिव्हर्समध्ये सलमान खानला गेल्यासाठी बरेच म्हणजे खूप रिक्वेस्ट केली, या एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो, पण सलमान खान काही यायला तयारच नव्हता. त्यानंतर रोहित शेट्टीनं सांगितलं की तुम्हाला गाडी चालवायला मिळेल आणि तेही तुम्ही कशीही चालवू शकता, कुठेही चालवू शकता. पण ते ऐकल्यानंतर सलमान खान बोलतो की सांग कुठं साईन करायचं आहे, मी आत्ता साईन करतो. अशा प्रकारचे एक फ्रँकली जोक आजपर्यंत प्रणित मोरेनं मारलेत. असं काय खूप जास्त घाण किंवा खूप जास्त चुकीचेच जोक अजिबात प्रणित मोरेनं आजपर्यंत सलमान खानवरती मारलेले. हे पर्सनल माझं मत आहे. कारण
जोक्स आपणही पर्सनल जेव्हा जोक्स मारतो आपल्या मित्रांच्यात आपल्या मैत्रिणींच्यात, तेव्हा आपली देखील लँग्वेज थोडीफार अशीच असते. ह्यात का खूप वेगळा विषय असा काय अजिबात मला तर काय वाटत नाही. त्यातल्या त्यात सलमान खानला देखील सेम वाटतं, कारण सलमान खाननं आजपर्यंत बिग बॉसच्या शो मध्ये प्रणित मोरेला ज्यावेळी या गोष्टीवरनं थोडंसं बोललंय किंवा ज्यावेळी थोडंसं रागवलंय, त्यावेळी शेवटला सलमान खानने हेच म्हटलंय की प्रणित, हे तुझं काम आहे, याच्यावरती तुझं पोट चालतं, त्यामुळे मी तुला अजिबात थांबवणार नाही. तुला काय योग्य वाटेल ते तू 100% करत राहा, पण घरामध्ये जोक करताना घरामध्ये बिलो द बेल्ट जोक करू नको. तिथे थोडीशी लाईन ड्रॉ कर, कारण हे 24 तास लोक बघतात किंवा 24 तास तुझे फॅन्स बघतात. त्यामुळे सलमान खान पण आजपर्यंत खूपच जास्त फ्रँकली त्याला घेत आलाय. आणि ऑब्व्हियसली सलमान खान सारखा सपोर्टिव्ह मला तर वाटत नाही सध्या त्या एरामध्ये कोण आहे. कारण मुनावर फारुकी असेल किंवा प्रणित मोरे असेल, एवढे पर्सनल जोक करून देखील सलमान खान एवढं त्यांना सपोर्टिव्हली घेतो किंवा एवढं त्यांना सपोर्ट करतो या गोष्टीसाठी, त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे. कारण सलमान खान स्वतः बोलला देखील होता की माझ्यामुळे कुणाचं काही चालत असेल तर ते कितीतरी पटीने त्यांनी जास्त केलं तरी मला फरक पडणार नाही, कारण माझ्यामुळे कुणाच्या तर घरामध्ये अन्न जाते किंवा कुणाचं तरी घर चालतंय, तर हे माझ्यासाठी आशीर्वाद असेल. त्यामुळं सलमान खान देखील खूप चांगल्या प्रकारे किंवा खूप फ्रँकली त्या गोष्टींना घेत आलाय आजपर्यंत. तर हे होते काही जोक्स जे प्रणित मोरेनं सलमान खानवरती मारले होते. खूप हाईप झाली होती की प्रणित मोरेने नेमकं असं काय म्हटलंय सलमान खानला की एवढं सलमान खान पोक करत असतो त्याला. तर हेच असेच काही जोक होते. बाकी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं हक्काचं मराठी चॅनल शब्दवेडे नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.